Good evening, sir. Good evening. Good evening. Good evening. बर. त्रिकोण म्हणजे काय? कोण सांगतंय बघूयावर? त्रिकोण. त्रिकोण कशाला म्हणतात? सर मी सांगू. तीन सांग बाजू, पाहू. तीन कडा आणि तीन शिरोबिंदू असणाऱ्या बंद आकृतीस त्रिकोण असे म्हणतात. व्हेरी गुड. तीन शिरोबिंदू, तीन बाजू आणि तीन कोण असणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? त्रिकोण असे म्हणतात. बरोबर आहे. सर पान नंबर किती आहे? पान नंबर 194 आहे. आता त्रिकोणाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कोण सांगेल? ट्रायंगल. सांगा, स्पेलिंग सांगा बघू. स्पेलिंग सांगा ना. ट्रायंगल. टी कॅपिटल, एन जी एल ई. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. लिहून घ्या सर्वांनी. पुन्हा ग्रुपवर लगेच पाठवायचं. जे जे मी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी लिहून दिलेलं आहे ते लगेच ग्रुपवर फोटो करून पाठवायचे. त्रिकोण लिहा आणि त्रिकोणाच्या पुढे त्रिकोणाला ट्रायंगल असं म्हणतात. ते पण लिहून घ्या. शौर्य, तनिष्क, अनुष्का, स्वराज 4 विद्यार्थी जॉईन आहेत. झालं का लिहून सर्वांचं त्रिकोण ट्रायंगल? हो टीचर. हा, ओके. आता हा जो त्रिकोण आहे, आता वर जो शिरोबिंदू आहे त्याला आपण अ म्हणूया. खालचा जो शिरोबिंदू आहे त्याला ब म्हणूया. आणि त्याच्या उजव्या साईडचा जो शिरोबिंदू आहे त्याला क म्हणूया. हे जे अ बिंदू अ आहे पहा. दुसरा बिंदू कुठला आहे? ब. आणि तिसरा बिंदू कोणता आहे? क. आता हे जे 3 बिंदू आहेत त्यांना काय म्हणायचं रे त्रिकोणाचे? कोण सांगते काय म्हणायचं? शिरोबिंदू. 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 बरोबर. काय म्हणायचं? शिरो. मग मला सांगा शिरोबिंदूला इंग्रजीत काय म्हणतात रे? व्हर्टेक्स. VERTEX. व्हर्टेक्स. बरोबर. लिहून घ्या. VERTEX. व्हर्टेक्स. आणि व्हर्टेक्सचा अनालिसिस ते काय नाही लिहिलं तरी चालतंय. फक्त व्हर्टेक्स शब्द लक्षात घ्या. मग त्रिकोणाला किती व्हर्टेक्स असतात रे? हा दुसरा आणि हा व्हर्टेक्स असतात. किती शिरोबिंदू असतात? बरोबर आहे. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. झालं का लिहून शिरोबिंदूला व्हर्टेक्स इंग्रजी शब्द? सर ते त्रिकोण काढून अबॉक्स करायला लिहायचं. बाकी काही लिहू नका, फक्त एवढं लिहा. तनिष्काचं. लिहिलं.
आता हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या आपण बाजू पाहूया. बघा ही पहिली बाजू आहे. पहिल्या बाजूचं नाव काय रे? कोण सांगते? मी हिरव्या पेनानं दाखवली का नाही बाजू, त्या बाजूचं नाव काय? बाजू अ ब किंवा ब आपण अ ब म्हणूया. पहिली बाजू कोणती? अ ब. बाजू अ ब. बरोबर आहे. आता दुसरी जी बाजू आहे तिथं दोन खुण्या करतो बा. दुसऱ्या बाजूचं नाव काय? बाजू बक. बाजू बक. नको लिहायला, मी जेवढं सांगतो तेवढं लिहायचं, हे नको लिहायला. आणि तिसरी जी बाजू आहे त्याचं नाव काय? बाजू क अ. क अ किंवा सांगितलेलं अ क. बाजू अ ब, बाजू ब क आणि बाजू अ क. म्हणजे दोन शिरोबिंदू एकमेकांना जोडलं की बाजू तयार होते पहा. मग बाजू आपण वाचन कसं करायचं? अ ब, खालची बाजू कोणती? ब क आणि वरची अ क. मग त्रिकोणाला किती बाजू आहेत रे? 3. बरोबर आहे. त्रिकोणाला किती बाजू आहेत? 3. मग या बाजूला इंग्रजीत काय म्हणायचं? ते फक्त इंग्रजी फक्त लिहून घ्यायचं तुम्ही. या बाजू शब्द लिहा आणि बाजूला इंग्रजीत काय म्हणायचं तेवढं लिहून घ्या. काय लिहायला सांगितलेलं? शिरोबिंदू आणि त्रिकोण. याच्या आधी त्रिकोण आणि शिरोबिंदू 2 झालेत. आता बाजू तिसरं चालू आहे. त्रिकोणाला आर्या ट्रायंगल म्हणतात, तुला माहित असेल. आणि बिंदूला व्हर्टेक्स म्हणतात. हे 2 झालेत. आणि तिसरं आता बाजू. बाजूला काय म्हणतात रे इंग्रजीत? साइड. साइड. त्रिकोणाला ट्रायंगल, शिरोबिंदूला व्हर्टेक्स आणि बाजूला साइड. बरोबर आहे. आणि या बाजूला दुसरा शब्द आहे कडा. काय आहे तो पण लिहून घ्या. कडा. कडाला इंग्रजीत काय म्हणतात रे? माहित आहे तुम्हाला? ई डी जी. एज. हा, एज. अनेक कडा असल्यावर एजेस असं म्हणतो आपण. बाजूला साइड म्हणायचं आणि कडाला एज म्हणायचं. चार शब्द लिहून झालं? हो हो सर. हा, ओके. आता आपण पाहूया कोन. आता किती कोण आहेत रे? हा पहिला कोण आहे पहा. हा दुसरा कोण आहे आणि हा तिसरा कोण आहे. म्हणजे जसं त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, 3 बाजू असतात, अशा पद्धतीनं त्रिकोणाला किती कोण असतात? 3 कोण असतात. आता त्या कोणांची नावं काय रे? कोण सांगते मला? कोण? हा, सांग. कोण ओ ना? कोण अ, कोण ब आणि कोण क. हा, दुसरा कोण ब. ब आणि आणि तिसरा कोण कोण क. 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 अशा पद्धतीनं त्रिकोणाला किती कोण असतात? 3. बरोबर. त्रिकोणाला 3 कोण असतात. मग या कोणाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कोण सांगते बघूया आपल्यामध्ये? अँगल. अँगल. बरोबर. ए एन
GLE अँगल. लिहून घ्या. कोणाचं स्पेलिंग लिहिलं अँगल. सर. ANGLE अँगल. किती स्पेलिंग तुमची लिहून झाली आतापर्यंत? 5. बरोबर, 5 स्पेलिंग. 5. त्रिकोणाला किती कोण असतात? 3 कोण असतात. आता पहा, त्रिकोणाचे नाव आपणास 6 प्रकारे लिहिता येते बरं का. त्रिकोणाचं नाव आपल्याला किती प्रकारे लिहिता येतं? 6 प्रकारे. ते कसं पहा, अ पासून जर सुरुवात केली का नाही, तर पहिला शिरोबिंदू अ घ्यायचा, दुसरा ब घ्यायचा आणि तिसरा क घ्यायचा. अ ब क अशा. आता दुसऱ्या प्रकारे कसं लिहायचं? पहिला शिरोबिंदू अच घ्यायचा, फक्त ब आणि क. क ब असं घ्यायचं. सर मंथनच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न आलता. हो. तिसऱ्यांदा ब अक. बघा, अ ब क आणि त्यानंतर अ क ब. अक. आता तिसरं बघा. आता सुरुवात कुठून करायची रे? अ पासून सुरुवात केली की नाही आपण पहिल्या 2 त्रिकोणाच्या नावाला? हो, आता ब पासून. हा, आता सुरुवात करायची ब पासून. म्हणजे पहिलं ब घ्यायचं, पुन्हा अ घेऊया आणि पुन्हा क घेऊया. परत ब क अ. पुन्हा ब न सुरुवात करायची, फक्त अ. आणि आता क पासून सुरुवात करायची. आता क पासून सुरुवात करायची. क ब अ. क अ ब म्हटलं आणि शेवटचं क ब अ. क ब अ. अशा पद्धतीनं कोणत्याही त्रिकोणाचे नाव आपणास किती प्रकारे लिहिता येते? 6. हा, त्रिकोणाचे नाव आपणास 6 प्रकारे लिहिता येते. समजलं का सर्वांना हे? हो हो हो. आता त्रिकोणाच्या बाजूवरून पडणारे आपण त्रिकोणाचे 3 प्रकार अभ्यासूया. त्रिकोणाच्या बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार. आता प्रकारला काय म्हणतात रे इंग्रजीत? कोण सांगते मला? प्रकार. बरोबर. TYPES लिहून घ्या स्पेलिंग. प्रकार, टाइप्स. लिहिलं. टाइप्स म्हणजे प्रकार. प्रकार. टाइप्स ऑफ ट्रायंगल्स मेड बाय साइड्स. टाइप्स ऑफ ट्रायंगल. टाइप्स ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोणाचे प्रकार. आता जो पहिला प्रकार आहे पहा, आता मी तुम्हाला त्रिकोण काढून दाखवतो. तुम्ही सांगाल तेवढंच फक्त लिहायचं, सगळं लिहायचं नाही. आता पहा, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, या तिन्ही बाजूंची लांबी कशी आहे? समान आहे. 3 बाजू कशा आहेत? समान लांबीच्या आहेत. म्हणजे ही बाजू जर 4 सेमी असेल तर ही बाजू सुद्धा 4 सेमी आहे आणि ही बाजू सुद्धा 4 सेमी आहे. मग ज्या त्रिकोणाच्या 3 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला काय म्हणतात? कोण सांगतंय? म्हणजे बाजूच्या लांबीवरून पडणारा त्रिकोणाचा पहिला प्रकार. लिहून घ्या फक्त नाव आणि स्पेलिंग.
समभुज त्रिकोण त्रिकोण आता या समभुज त्रिकोणाला इंग्रजीत काय म्हणतात? कोण सांगतंय? श्रेया, आवाज म्यूट कर तुझा. हा, समभुज त्रिकोणाला कोण सांगेल माहित आहे का कोणाला? सर एक इक्विलॅटरल ट्रँगल. इक्विलॅटरल बरोबर. ट्रँगल सर. हा, इक्विलॅटरलचं स्पेलिंग काय? EQUILL. TRAL. इक्विलॅटरल. आणि पुढं ट्रायंगलचं TRIANGLE. लिहून घ्या स्पेलिंग. समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. झालं लिहिलं सर. ही सर्व स्पेलिंग तुम्ही पाठ करायचे आहेत. कोण सांगते मला समभुज त्रिकोण म्हणजे काय? व्याख्या वाचायची किंवा पाठ करायची. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? हा, शौर्य सांग. मी सांगू? मी अनुष्का सांगू? अनुष्का सांग. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. टीचर तनिष्क वाचू? हा, तनिष्क वाच. ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. ओके. आता हीच व्याख्या इंग्रजीत आपण ट्रान्सलेट करूया. बघू किती जणांना जमते. पुढल्या वर्षी तुम्ही सर्व विद्यार्थी सेमी इंग्रजीला जाणार आहात. स्क्रीनवर लिहा. स्क्रीनवर लिहूय? हा. बर, चालेल चालेल. सर व्याख्या लिहू? द ट्रायंगल ऑफ हुज किंवा हुज म्हणण्यापेक्षा हॅव्हिंग म्हणू का रे? किंवा ऑफ म्हणलं तरी चालतंय की. ट्रायंगल ऑफ मेजर ना ऑफ 3 सर ऐका ना, तुम्ही समभुज त्रिकोणाची व्याख्या इंग्लिश मधून लिहिताय का? हो. द ट्रायंगल ऑफ 3 sides आर इक्वल. इक्वल म्हणजे समान. इज कॉल्ड इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. सर लिहून घेऊ? नको, राहू द्या. काय लिहायची गरज नाही बरं का, फक्त सांगा. मी पहिल्यांदा सांगू स्वरा? हा, सांग. The triangle of 3 sides are equal is called equilateral triangle. ओके. किंवा थोडा बदल करूया. द ट्रायंगल हॅव्हिंग म्हणतो. HAVING हॅव्हिंग. टीचर तनिष्क वाचू? हा, तनिष्क वाच. The triangle having three sides are equal is called equilateral triangle. ओके. अजून कोण वाचेल?
श्रेया श्रेया आर्यवाच श्रेया नंतर अगोदर आर्यवाच नंतर श्रेया वाचेल हा. आर्या नाही बरं श्रेया वाच. three sides are equal आर्याला नेटवर्क कमी आहे त्यामुळे आवाज अडकळत आहे. बर श्रेया वाच. शौर्य शौर्य वाच. having three sides are equal माहिती शौर्य पण वाच. सर शौर्य वाच शौर्य. शौर्य सर वाचलं सर मी म्यूट होते. अरे काय कुणाचाच आवाज नाही कोणच स्पष्ट सांगत नाही. The triangle is side are equal is called triangle. आरुष वाच आरुष. आरुष Hello. हा वाच आरुष. The triangle having three sides are equal is called equilateral triangle. व्हेरी गुड. आता हा त्रिकोणाच्या बाजूवरून पडणारा आपण त्रिकोणाचा पहिला प्रकार पाहिला समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तीन बाजू समान लांबीच्या असतात समान त्या लांबीच्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. आता मी दुसरी आकृती काढतोय पहा. आता ही आकृती जर तुम्ही पाहिली तर या वरच्या दोन बाजू सारख्या आहेत आणि खालची बाजू लहान आहे. समोरी असं काय नाही कोणत्याही दोन बाजू जर समान असतील तर त्या त्रिकोणाला काय म्हणायचं समद्विभुज त्रिकोण. बघा समद्विभुज शब्द लिहिता आला पाहिजे स म आणि त्यानंतर द ला व जोडायचा आणि पहिली वेलांटी समद्विभुज आणि पुढं त्रिकोण. मला मराठीत व्याख्या कोण सांगेल याची समद्विभुज त्रिकोणाची. आर्या सांग. हा सर मी अनुष्का सांगू. त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. अनुष्का सांग. ज्या त्रिकोणाच्या दोन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. मी ओके सांग. थांबा वळीला सांगतोय मी. तनिष्का सांग. ज्या त्रिकोणाच्या दोन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. ओके स्वरा सांग. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. मी सांगू ओके श्रेया. शौर्य. हा सांग श्रेया. ज्या त्रिकोणाच्या दोन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. शौर्य सांग. शौर्य. बरं आरुष सांग. सर आवाज येतोय. हा सांग ना मग. हॅलो. शौर्य आणि आरुष. हा बोला. समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. सर मी सांगू ओके. आरुष. हा सांग आरुष. ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. ओके. आता हीच व्याख्या आपण इंग्रजीत लिहूया. बघा कसं होणार. मग सारखीच व्याख्या फक्त थ्रीच्या जागेवर टू शब्द वापरायचा. द सर ट्रायंगल
हॅव्हिंग, HAVING, हॅव्हिंग टू साइड टू साइड्स से आर आर इक्वल इक्वल इज इज कॉल्ड, हा आपला शब्द लिहायचा राहिला ना रे. हा हा काय लिहायचं याला, कोण सांगते? आयसो, आपण शब्द नंतर लिहूया बरं का, फक्त आता नंतर लिहूया शब्द एवढं पुस्तक. सांगितलेले 5 वेळा. हा लिहून पण विसरलं असेल बऱ्याच जणांचं. हा आता ठेवा, कोण वाचेल पहिल्यांदा? मी स्वरा. हा स्वरा. सर तिचा आवाज येत नाही. तनिष्क वाच रे तू. The triangle having two sides are equal is called isosceles triangle. आयसोस्केल काय असेल तो उच्चार. हा अजून कोण वाचेल? आर्या. हा वाच आर्या. The triangle having two sides are equal is called isosceles triangle. तनिष्क सर श्रेया वाचू. वाचा. The triangle having two sides are equilateral is called इक्वल इक्विलॅटरल नाही, इक्वल. equal is called isosceles triangle. आयसोस्केल ट्रायंगल. ओके. अजून कोण वाचेल? आरुष वाच, आरुष. हो सर. The triangle having two sides are equal is called isosceles triangle. ओके. आता आयसोस्केल ट्रायंगलला इंग्रजीत काय म्हणतात ते लिहून घ्या. स्पेलिंग लिहून घ्यायचं आता. काय लिहायचं स्पेलिंग सांगा बघू. ISOSCELERANGLE. ओके लिहून घ्या सर्वांनी. ISOSCELES आयसोस्केल्स, TRIANGLE ट्रायंगल. आयसोस्केल्स ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण. झालं? हो. आता बाजूवरून पडणारा जो त्रिकोणाचा तिसरा प्रकार आहे याला म्हणायचं विषमभुज त्रिकोण. काय म्हणायचं? विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. सांगू का व्याख्या? आता बघा, हा जर त्रिकोण आपण असा असतो पहा. समजा ही बाजू 3 सेमी असली का नाही, तर ही असणार आहे 7 सेमी, ही आहे 6 सेमी. आहेत का कुठल्या दोन बाजू सारख्या रे, किंवा 3 बाजू समान आहेत का? सर्व बाजू कशा आहेत? वेगवेगळ्या. असमान. हा, मग याला इंग्रजीत काय म्हणतात ते अगोदर लिहून घेऊया. कोण सांगते याचं स्पेलिंग? माहित आहे तुम्हाला? स्कॅलेन म्हणायचं, स्कॅलेन ट्रायंगल.
लिहून घ्या स्पेलिंग. SCALENE स्कॅलेन. TRIANGLE ट्रायंगल. स्कॅलेन ट्रायंगल. सर बोला. अहो मला स्वरालीचा फोन आलेला, ती म्हणते मी जॉईन करते क्लास पण होतच नाहीये, काय करू? मला पण आलता सर स्वराला. अरे मी काहीच करू शकत नाही. माझ्याकडे मागच्या वेळेस पण तोच प्रॉब्लेम आला होता. आपोआप जॉईन होत. आता जॉईन काय करून घेण्याची मला गरज लागतच नाही ना. ती म्हणते मी ग्रुपवर फोटो पाठवते, काय ते कसं ते. नाही काय होतंय, मागच्या वेळेस असंच मी गेलो आणि मग आपलं रेकॉर्डिंगच गेलं. त्यामुळे ते रेकॉर्डिंग पाहिल. बघा, विषमभुज त्रिकोण म्हणजे स्कॅलेन ट्रायंगल. कोण व्याख्या वाचेल? सर मी अनुष्का. वाच अनुष्का. या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात, म्हणजेच भिन्न असतात. त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. ओके. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या लांबीच्या म्हणजेच भिन्न असतात, त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात. अजून कोण सांगेल? मी स्वरा. सांग स्वरा. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात, म्हणजेच त्रिकोण असे म्हणतात. ओके. अजून? आता आर्या सांगू? सांग आर्या. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू भिन्न असतात, त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात. ओके. आता मुलींनी सांगितलं, मुलांना आपण काय करू, इंग्रजी व्याख्या वाचायला लावूया. मी इंग्रजी व्याख्या लिहितो. द ट्रायंगल having all three sides are are equal चा विरुद्ध अनिक्वल, असमान. Unequal is called scalene triangle. Scalene triangle. आता मुलांना आपण वाचण्यासाठी संधी देऊया. तनिष्क वाच. The triangle having all three sides are unequal is called scalene triangle. अनिक्वल इथं स्पेलिंग बघा, UNEQUAL स्पेलिंग बघा नीट. अनइक्वल आहे. त्याला फक्त UN लागले. UN लागले इक्वल ला. समानचं असमान. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू इक्वल म्हणजे समान आणि अनइक्वल म्हणजे असमान. असमान म्हणजे भिन्न लांबीच्या तिन्ही बाजू असणारा त्रिकोण. आता आरुष वाच. हो सर. The triangle having all three sides are unequal is called scalene triangle. व्हेरी गुड. शौर्य वाच. Oh sir. The triangle having all three sides are unequal is called scalene triangle. Okay. The triangle having all three sides are unequal.
इज कॉल्ड स्केलेन ट्रायंगल. आवाज येतोय का रे माझा? हॅलो. हो सर, आवाज येतोय. हा ओके. आता कोण वाचायचं राहिले? श्रेया. हा श्रेया वाच. The triangle having all three sides are unequal is called काय करायचा उच्चार? स्कॅलेन ट्रायंगल. स्कॅलेन विषमभुज त्रिकोण. ओके. सर्वांना समजले का तिन्ही व्याख्या? हो सर. हो अंडरस्टँड. हा आता बघा पुन्हा एकदा लिहू नका काय आता. टाइप्स ऑफ ट्रायंगल. मला फक्त इंग्रजी स्पेलिंग पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून सांगा. पहिलं काय होता? त्रिकोणाचा प्रकार समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाचं स्पेलिंग सांगा. समभुज त्रिकोण. Equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगलचं स्पेलिंग पाठ झालं असेल. TRIANGLE. ट्रायंगल आहे की नाही. दुसरा जो प्रकार आहे तो समद्विभुज त्रिकोण. याला काय म्हणायचं? त्रिकोण. आयसोस्केल triangle. ISOSCELESTRIANGLE. हा आयसोस्केल ट्रायंगल. आणि विषमभुज त्रिकोणाला काय म्हणायचं? त्रिकोण. स्केलेन ट्रायंगल. SCALENTRIANGLE. Scalene triangle. Equilateral triangle, isosceles triangle, and last type is scalene triangle. There are three types of triangle made by sides. First is equilateral triangle, second is isosceles triangle, and third is scalene triangle. Do you understand types of triangle? Yes, I am understand. Yes, Yes, I understood types of triangle. Made by sides. Made by sides. Very good. Then types of triangles made by angle. त्रिकोणाचे प्रकार परंतु कोणावरून पडणारे. आता पहिला जो कोणावरून पडणारा त्रिकोणाचा प्रकार आहे याला म्हणायचं काटकोन त्रिकोण. काय म्हणायचं? काटकोन त्रिकोण. Right angle. इंग्रजीत काय म्हणायचं याला? Right angle. Right angle. RI. Right angled. Right angle. Right angled triangle. Right angled. हा, angled triangle. किंवा काही जण राईट ट्रायंगल सुद्धा म्हणतात. आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणूया. आता याची पहिल्यांदा आपण मराठीत व्याख्या समजून घेऊ. बघा मी एक त्रिकोण काढतो पहा. याचा हा जो कोण आहे का नाही म्हणजे एक कोण हा किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. 90 अंशाच्या कोणाला आपण काय म्हणतो? काटकोन म्हणतो. म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. कोण सांगते व्याख्या काटकोन त्रिकोणाची मराठीमध्ये? मी सांगू आर्या? हा सांगा आर्या. ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. व्हेरी गुड. श्रेया सांग. जो कोण 90 अंशाचा असतो त्या कोणाला काटकोन म्हणतात. काटकोन नाही विचारलं बाळा, काटकोन त्रिकोण विचारलंय मी. काटकोन त्रिकोण म्हणतात. अनुष्का सांग.
ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या आकृतीला काटकोन त्रिकोण म्हणतात. त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. स्वरा सांग. ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन असे म्हणतात. काटकोन त्रिकोण असे म्हणतात. शौर्य सांग. काटकोन त्रिकोण असे म्हणतात. शौर्य. शौर्य माझा आवाज येतोय? ओके. आरुष सांग. आरुष. हो सर. ज्या त्रिकोणाचे एक बाजू काटकोन असतो. बाजू होय. नाही सर, एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. व्हेरी गुड. नाईस. अजून कोण सांगायचं राहिले बघा. तनिष्क राहिला. तनिष्क सांग रे. तनिष्क, शौर्य, आवाज येत नाही का तुम्हाला माझा? सर, असू द्या. तुम्ही काहीच बोलत नाही. सांग शौर्य. काटकोन त्रिकोण कशाला ज्या म्हणायचं? त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. ओके. आता हीच व्याख्या इंग्रजीत आपण घेऊया. राईट अँगल्ड ट्रायंगल. टीचर मी सांगू माझी रेंज गेलेली. हा तनिष्क सांग. ज्या त्रिकोणाची एक काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. हा ओके. आता हीच व्याख्या इंग्रजीत आपण तयार करू. द ट्रायंगल हॅव्हिंग, कोण सांगते पुढे काय लिहायचं वाक्य? हॅव्हिंग वन अँगल राईट अँगल. बरोबर आहे. Right. One angle is right angle हा is called right angle. Right angled triangle. is called right angled triangle. हा आता प्रत्येकाला आपण चान्स देऊया बोलण्यासाठी. हीच व्याख्या इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी. चला पहिल्यांदा आरुष वाचेल आज. आरुष वाच 1 नंबरला. Oh sir. The triangle having one angle is right angle is called right angled triangle. व्हेरी गुड. 2 नंबर शौर्य. Sir, मी सांगू श्रेया. Angle is called right angled. शौर्य पुन्हा वाच. आवाज आम्हाला कुणालाच आला नाही. शौर्य पुन्हा वाच. हो सर. The triangle. सर, बोल. स्क्रीन दिसत नव्हती आता. आता दिसते का? The triangle having right angle is called right angle triangle. ओके. सर, मी सांगू श्रेया. श्रेया मी मुलीने घेतोय. तनिष्क सांगेल आता. मुलं चालली. तनिष्क वाच. The triangle having one angle is called right angle. हा ओके. आता वाच. कोण मगाशी? श्रेय वाच. श्रेय आता. The triangle having one angle is right angle is called right angle triangle. राईट अँगल Right angled triangle. हा ओके.
The triangle having one angle is right angle is called a right angled triangle. अजून कोण वाचायचं राहिले? सर मी राहिली स्वरा इंग्लिश. हा वाच, स्वरा वाच. The triangle having one angle is right angle is called right angled triangle. ओके, वेळ आपला भरपूर होतोय. आता झाला आपला काटकोन त्रिकोण. आता दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं लघुकोन त्रिकोण. काय म्हणायचं? लघुकोन त्रिकोण. लघुकोन. हा, लघुकोन त्रिकोण. सांगू. आता लघुकोन त्रिकोणाला इंग्रजीत काय म्हणायचं रे? Acute angled triangle. Acute angled triangle. लिहून घ्या हे. acute angled triangle. acute angled triangle. लघुकोन त्रिकोण. आता हा कोण पहा. साधारणतः हा कोण जर 58 अंशाचा असेल, हा जर 60 अंशाचा असेल, हा 62 अंशाचा आहे. तिन्ही कोणात कोण दोन कोण सारखे आहेत का रे? नाही. म्हणजे तीनही कोण कसा आहेत? लघुकोन आहेत. 90 अंशापेक्षा कमी मापाचा जो कोण आहे त्यास आपण लघुकोन म्हणतो का नाही? म्हणजे ज्या त्रिकोणाचे तीनही कोण लघुकोन असतात त्या त्रिकोणाला काय म्हणायचं? लघुकोन त्रिकोण म्हणायचं. कोण सांगतंय मराठीत व्याख्या? सर मी अनुष्का सांगू. हा सांग अनुष्का. ज्या तिन्ही कोणांना ज्या त्रिकोणाचे तीनही कोण लघुकोन असतात त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. सांग अनुष्का पुन्हा. ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण लघुकोन असतात त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणतात. ओके. हा तनिष्क सांग. तनिष्क. ज्या त्रिकोणाचे तीनही कोण लघुकोन असतात त्या त्रिकोण असे म्हणतात. ओके. आता हीच व्याख्या पण आरुष वाच. हा. ज्या त्रिकोणाचे तीनही कोण लघुकोन असतात त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. ओके. आता हीच व्याख्या आपण इंग्रजी तयार करू. द ट्रायंगल हॅव्हिंग. कोण सांगते सुरू करायचं? ऑल थ्री साइड्स नाही, angles angle are are acute angled triangle. Acute angled triangle. थांबा. is called काय? Acute angle is called acute angled triangle. Is called acute angled triangle. आता सगळ्यांना आपण चान्स दिली. कोण वाचतं एक नंबरला? आरुष वाच. आरुष वाच. हा. The triangle having all three angles are acute angles is called acute angled triangle. Very good. तनिष्क वाच. The triangle having all three angles are acute angle is triangle. ओके. वेदांत जॉईन झालाय का आता? हो. कुठे गेला होता रे?
सर बाहेर गेलतो. बरं वाच वेदांत. The triangle having all three angles are acute angle is called acute angle triangle. व्हेरी गुड. आता कोण वाचायचं राहिलंय? शौर्य राहिलाय मुलांच्यात. सर मी मराठी वाक्य पण वाचली नाही आणि इंग्लिश पण. मग आर्या वाच. The triangle having all three angles are acute angles is called acute angle triangle. व्हेरी गुड. Sir, श्रेया वाच. triangle sir मी वाचू स्वरा. Angle एक are acute angle is called acute angle triangle. Acute angle triangle. ओके. सर वाच. The triangle having sorry, are acute angles is called acute triangle. acute angled triangle. सर वाच. सर मी हा. आता तिसरा प्रकार पहा. विशाल कोन त्रिकोण. तिसरा प्रकार कोणता? सर ऑब्ट्यूज अँगल. ट्रायंगल. हा. या इंग्रजीमध्ये काय म्हणायचं तेवढं लिहून घ्या. ओ बी टी यू एस ई ऑब्ट्यूस. एन जी एल ई डी अँगल्ड ट्रायंगल. TRIANGLE ऑब्ट्यूस. आपण पहिल्यांदा मराठीत व्याख्या पाहूया. कोण सांगते मराठीत व्याख्या? अनुष्का सांगू. हा सांग अनुष्का. ज्या त्रिकोणाचा कोण विशाल कोण असतो त्या त्रिकोणाला विशाल कोण त्रिकोण म्हणतात. बरोबर. ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असतो त्या त्रिकोणाला विशाल कोण त्रिकोण असे म्हणतात. अनुष्का वाचू. आवाज. ज्या त्रिकोणाला एक कोण विशाल कोण असतो त्या त्रिकोणाला आपण विशाल कोण त्रिकोण असे म्हणतो. ओके. त्याला इंग्रजीत काय म्हणायचं? ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. ट्रायंगल्ड. तयार करा. द ट्रायंगल Triangle having one one angle angle is obtuse angle is called obtuse angle triangle. is obtuse angled Triangle. triangle. इंग्रजी तर मी वाचू आरुष. हा सर्वांना आपण चान्स देऊया. पहिल्यांदा आरुष वाच. The triangle having one angle is obtuse angle is called obtuse angle triangle. व्हेरी गुड. शौर्य वाच. Oh sir. The triangle one angle is obtuse angle is called obtuse angle triangle. व्हेरी गुड. वेदांत वाच. The triangle having angle is obtuse angle is called
obtuse angle triangle. व्हेरी गुड. तनिष्क वाच. The triangle having one angle is obtuse angled is called obtuse angled triangle. ओके. त्यानंतर आर्या वाच. हाँ. The triangle having one angle is obtuse angle is called obtuse angled triangle. स्वरा वाच. बरोबर आहे. The triangle having one angle is obtuse angle is called obtuse angled triangle. अनुष्का वाच. अनुष्का नाही का? श्रेया वाच बर. श्रेया. The triangle having one angle is obtuse angle. It's called obtuse angle triangle. व्हेरी गुड. मग आता मला कोण सांगेल टाइप्स ऑफ ट्रायंगल मेड बाय अँगल्स? 3 नेम्स ऑफ ट्रायंगल्स मेड बाय अँगल्स. फर्स्ट इज राइट एंगल ट्रायंगल. Right angled triangle. Second, acute angled triangle. Third, obtuse angled triangle. व्हेरी गुड. आता आपण या त्रिकोण आणि त्रिकोणाच्या प्रकारावर आधारित व्यवसाय 30 पाहूया. ओके, मी शेअर करतो. आता सोपं आहे. प्रत्येकाने एका उत्तर द्यायचं. कुणीही उत्तर काय सोपं आहे, त्यामुळे ह्यात काय अवघड नाही. पहिला प्रश्न, त्रिकोणाला किती कोण असतात? किती असतात रे? 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर. दुसरा प्रश्न, सोबतचा त्रिकोण कोणता? बघा, समभुज त्रिकोण. तिन्ही बाजू समान. त्रिकोण. बरोबर, म्हणून हा समभुज त्रिकोण. तिसरं, त्रिकोणाला असतात 3. पर्याय क्रमांक 2. 3. पर्याय क्रमांक 2. चौथा प्रश्न, 3 बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात? समभुज त्रिकोण. पर्याय क्रमांक 2. समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. पर्याय क्रमांक 2. सोपं आहे का नाही हे व्यवसाय? हो सर. हो सर. त्यानंतर प्रश्न 5वा, 2 बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात? समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. 3 बाजू असणाऱ्या बंद आकृतीला काय म्हणतात? त्रिकोण. पर्याय क्रमांक 1. एक त्रिकोण. कोणत्याही त्रिकोणाचे नाव जास्तीत जास्त किती प्रकारे लिहिता येते? 6. मगाशी मी तुम्हाला 6 वेळा लिहून दाखवलं होतं की अ ब क अ क ब ब अ क ब क अ ब क ब अ 6 प्रकारे. त्यानंतर 8वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची एकूण संख्या किती? किती शिरोबिंदू आहेत? क्रमांक 4. बघा, हा पहिला शिरोबिंदू. बघा, मी दाखवतो तुम्हाला. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. सॉरी 5 ते 5. हा, 5 येतात. 5 म्हणजे वरच्या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आणि खालच्या त्रिकोणाचे 3. पण 3 आणि 3 6 झालं का नाही? पण हा जो शिरोबिंदू आहे का नाही 3 नंबरचा, तो आपण 2 वेळा मोजला. पहिल्या त्रिकोणामध्ये पण मोजला आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये मोजला. त्यामुळे त्यातनं 1 वजा करायचं, म्हणजे 5 शिरोबिंदू येणार.
हा, आता प्रश्न 9 पहा. सोबतच्या आकृतीत तयार होणारे एकूण त्रिकोण किती? 6 पर्याय क्रमांक 4 6 पर्याय क्रमांक 4 आता हे कसं मोजायचं तुम्हाला सांगितलं होतं ना रे मी. प्रत्येक त्रिकोणात 1 2 3 असते त्यांची बेरीज बरोबर आहे. काय करायचं, इथं 1 आकडा टाकायचा, इथं 2, इथं 3, आणि मग ह्यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 2 करा आणि बेरीज. 3 आणि 3 आणि 3 6 6. अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 6 त्रिकोण आहेत. 5 6 म्हणजे पर्याय क्रमांक 4. क्रमांक 4 आणि शेवटचा प्रश्न, सोबतच्या आकृतीची परिमिती. परिमिती म्हणजे काय? 19 पर्याय क्रमांक 2 परिमिती म्हणजे 19 पर्याय क्रमांक 2 तिन्ही बाजूची काय करायची? लांबीची बेरीज करायची. 8 आणि 6 14, आणि 14 अधिक 5 किती येणार? 19. 19 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बस करूया का अजून एक व्यवसाय घेऊया? नको, जास्त लोड होईल तुम्हाला. आता तुम्ही काय करायचं, एकूण किती शब्द मला पाठवणार आहे तुम्ही आता? मला किती तुम्ही शब्द लिहिलेत इंग्रजी? सर मी इंग्लिश शब्द पण लिहिले आणि व्याख्या बरं का? तुम्ही काय लिहिलं असेल ते मला लगेच फोटो काढून पाठवायचं अर्ध्या मिनिटात. बस करूया. आणि व्यवसाय पण सोडवा. तुम्ही आता लिहिलेलं लगेच पाठवून व्यवसाय संध्याकाळी उशिरा पाठवा, 1-2 तासात, 10 वाजेपर्यंत. बरं, ओके. हो सर. बाय. बस करूया. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय सर. ओके 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 ओके.